नमस्कार मंडळी. सर्वप्रथम सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ गजानन महाराज आणि गणगणात बुद्ध. जी गुरुशक्ती आहे त्या गुरुशक्तीचा तुमच्यावर अखंड आशीर्वाद आहे. आणि ही गुरुपौर्णिमा ज्या गुरुशक्तीशी तुम्ही कनेक्ट आहात, ज्या गुरुशक्तीचं तुम्ही नामस्मरण करता किंवा त्यांच्या स्मरता, शक्ती ही एकच असते, फक्त त्याचे वेगवेगळे असे हे होत असतात. तर ती शक्ती जी आहे जी तुमच्यावर अखंड आशीर्वादांची बरसात करते. आणि ह्या गुरुपौर्णिमेला हेच तुमच्यासाठी आशीर्वाद आलेले आहेत. जी टॅरो रिडिंग आहे किंवा जे काही संकेत आहेत, जे काही इंट्युशन्स आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवले जात आहेत, हेच आहेत. या गुरुशक्तीकडून तुमच्यासाठी जो मेसेज आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. ऍक्च्युली खरं तर तुमची जी भक्तीची सीमा आहे ती अपरंपार आहे, अपार आहे. तुम्ही तुमच्या कर्मातून तुमची भक्ती प्रक्षेपित करता. तुम्ही दाखवता तुमच्या कर्मातून की तुम्ही भक्त आहात. पण त्याचा जो अहंकाराचा, कसं असतं, चंदनाचं झाड असेल तर त्याला सापाचा विळखा असेल तर त्याला अहंकाराची जोड असते. तर तो जे चंदनाचं झाड तुमच्यात आहे, जे चंदनासारखा वास तुमच्यामध्ये आहे, तो खूप सुगंधित करणारा असा आहे. त्यानं तुम्हालाही सुगंधित केलं आहे आणि त्या सुगंधाने इतरांना तुमच्या आसपास असणाऱ्या जे काही हे आहे समुदाय आहे त्याला सुद्धा त्याने तो सुगंधित केलेला आहे. आणि गुरूंचे आशीर्वाद म्हणजे दुसरं काही नसतं, हेच असतं. गुरूंचे आशीर्वाद वेगळे नसतात. तर आपलं जे चंदनाचं झाड आहे त्याला कशाचाही मोह, लोभ, अहंकार, गर्व, मत्सराचा विळखा न पडता जे आहे तसं अबाधित त्याला त्याचा उपयोग पूजेमध्ये आणि चंदन जे उगाळून आपण आपल्या माथ्यावर लावतो त्यासाठीच व्हावा. इतकं समर्पित जे काही तुमची भक्ती आहे ती भक्ती तुमची परिसीमेला गेलेली आहे. असा गुरु ह्या पौर्णिमेला आणि ह्या सगळ्या जी काही गुरुशक्ती आहे त्या गुरुशक्तीचा तुमच्यासाठी हा मेसेज आहे. इथं कोणतीही एक शक्ती, एक भक्ती असं नाही आहे. इथं पूर्ण जी गुरुशक्ती आहे, जिथं तुम्ही गुरूंना मानता, ज्या स्थानी तुम्ही गुरूंना मानता, आयुष्यामध्ये ज्या आराध्यांना तुम्ही गुरु म्हणून मानता, जिथं तुम्ही गुरु म्हणून जी सेवा तुम्ही करताय, मार्गदर्शन ज्यांचं घेताय आणि त्या मार्गावर तुम्ही पुढे चाललेले आहात, त्या मार्गामध्ये तुम्हाला जिथून तुम्हाला जे हे मिळतं, असं नाहीये की स्वामी म्हणतायत तुम्ही दत्तगुरूंकडे जाऊ नका, दत्तगुरू म्हणतायत तुम्ही गजानन महाराजांकडे जाऊ नका, असं नसतं. गुरुभक्ती, गुरुशक्ती ही एकच आहे. मग ती तुमच्या प्रमाणे, तुमच्या भावनेप्रमाणे, भावाप्रमाणे, तुमच्यातल्या भक्तीप्रमाणे तुमच्याकडे ती आकर्षित होते. आपण भक्ती आणि शक्ती ही सगळीची जोड आहे, ही एकच आहे. आणि तीच जी एकत्रित एक रूप गुरुभक्ती आहे किंवा गुरुशक्ती आहे, गुरूंचे आशीर्वाद आहेत, ते तुमच्याकडे या गुरुपौर्णिमेला येत आहेत. आणि खूप मोठा आशीर्वाद गुरूंच्या कृपेने, खूप मोठा आशीर्वाद तुमच्याकडे ते घेऊन येत आहेत. आणि खूप जे काही रिडिंग मधून आहे ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवते. पुन्हा एकदा गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. आणि या ही जी गुरुपौर्णिमा आहे यामध्ये तुम्ही ज्या काही नवीन गोष्टी, जो संकल्प तुम्ही केला होता पूर्ण होत नव्हता, किंवा काही संकल्प असे करायचे आहेत चांगले आयुष्यासाठी, निरोगी आयुष्यासाठी असतील, हेल्थसाठी असतील, किंवा नवीन काही याच्यासाठी असतील, आपण न्यू इयरला करतो किंवा अनेक काही वेळा अशा आपण संकल्प धरत असतो. तर ह्या रिडिंग आणि ह्याच्या माध्यमातून मी तुम्हाला हेच सांगेन, या गुरुपौर्णिमेपासून असा एखादा संकल्प धरा जो आपल्या इंद्रियांना बॅलन्स करेल, आपली इंद्रिय काबूमध्ये ठेवेल. कोणती गोष्ट करावी, करू नये, मग ते शरीराची प्रत्येक इंद्रिय असू दे, तर त्या इंद्रियांवर काम करण्यासाठी असं काही संकल्प तुम्ही या दिवशी धरू शकता. असं नाही आहे तुम्ही काय म्हणजे कोणतीही अवघड गोष्ट करण्यापेक्षा एक गोष्टीनं एकेका ह्याच्यानं तुम्ही पुढे जा, असं तुम्हाला इथं मेसेज दिला जातोय. आणि हा तुमच्या गुरूंचाच मेसेज आहे. तर जी गुरुभक्ती आहे, गुरुशक्ती आहे, आणि या गुरुपौर्णिमेला ही एकरूप होणारी गुरुशक्ती जी आहे ती तुमच्यावर बरसात करते. आनंदाची, ऐश्वर्याची, सुखाची, संपत्तीची, सौंदर्याची, सगळ्याची तुमच्यावर बरसात करते. बघूया रिडिंग मधून काय काय येते. गुरुशक्ती जी आहे या गुरुपौर्णिमेला गुरुशक्ती तुम्हाला कोणते आशीर्वाद देते, गुरुशक्ती तुम्हाला कोणते आशीर्वाद देते आहे, गुरूंची शक्ती. मग ते
प्रत्येकाने आपले आपले आशीर्वाद आपण हे करून घ्या, असं तुम्हाला इथं मेसेज दिला गेलेला आहे. तुमच्यासाठी खूप मोठा हा मेसेज आहे. आणि यामध्ये एक रेमेडी आहे जी मला इंट्युटिव्हली जे कळाली होती किंवा माझ्यापर्यंत आली होती ती मी ऍक्च्युअली केली आहे. पण तुमच्यासाठी सुद्धा आहे. ही रीडिंग तुमच्यापर्यंत पोहोचली, ज्यांच्यापर्यंत पोहोचेल त्यांच्यापर्यंत ही रेमेडी ही पोहोचेल. तर जास्तीत जास्त केळी वाटप जे काही आहे, तुम्ही आजच्या गुरुपौर्णिमेला तुम्ही मग कुठं वाडीत असाल, गणगापूरमध्ये असाल किंवा पिठापूरमध्ये असाल, म्हणजे कोणत्याही दत्तस्थानी असाल, स्वामीस्थानी असाल, अक्कलकोटमध्ये असाल, शेगावमध्ये असाल, कुठेही असाल, जिथे तुम्ही असाल, मग तिथे राहू दे. तुमच्या गावामध्ये असाल, तुमच्या ठिकाणामध्ये असाल, स्थानामध्ये जिथे तुम्ही असाल, मठामध्ये असाल, केंद्रामध्ये असाल, कुठेही असाल, घरी असला तुम्ही तिथं उरभक्ती करताय, तुम्ही तुमच्या ह्याच्याप्रमाणे करताय किंवा जिथं काम करताय तिथं असाल, जितके तुम्हाला केळींचे वाटप करता येईल, केळी तुम्हाला जितके तुम्हाला देता येतील, दान करता येतील तितके करा. कारण तुमच्या आयुष्यात नवीन सुरुवात होते. नवीन एक म्हणजे बघा, केळी आपण केळी काही सालीसकट खात नाही. ती केळी आहे ती तिचं आवरणवरचं आपण काढून टाकतो आणि मग केळी खातो. हे केळी दान करण्याचा सुद्धा जो संकेत, जे इंट्युशन्स मला आले ते म्हणजे ही केळी काय आहे बघा. ही केळी म्हणजे वरचा जो मी जसं तुम्हाला चंदनाच्या झाडाचं उदाहरण दिलं तसंच हे केळी वाटप म्हणजे जे वरून जो आपल्याला मग मटेरियलिस्टिक जग असेल किंवा अहंकार असेल किंवा काही मी पण असेल, जे काही आपल्याला, आपण माणूस आहे त्यामुळे आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मोह लोभ हे सगळ्या गोष्टी होत असतात. तर हे काढून टाकून एक छान जे हे आहे, जे हेल्दी आहे, चांगलं आहे, आयुष्याला बळकट करणारा आहे आणि तुम्हाला आशीर्वाद देणारा आहे, असं ते फळ आहे आणि ते तुम्हाला तिथं वाटप करायचं आहे. खूप छान आहे आणि तुम्हाला जे काही आशीर्वाद आहे, जे काही तुम्हाला मिळणार आहे ते तुम्हाला मिळेल. त्याचा तुम्हाला म्हणजे लगेचच लवकरच तुम्हाला त्याचा प्रत्यय सुद्धा येईल. तर ही एक रेमेडी आहे. जर तुमच्यापर्यंत पोहोचले, इतरांपर्यंतही पोहोचवा. तुमचे जे काही नातेवाईक असतील, मित्रमैत्रिणी असतील किंवा कुणीही असेल त्यांच्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनी यापासून वंचित राहू नये. करावं त्यांनी. आणि जितके जास्तीत जास्त केळी तुम्ही या गुरुपौर्णिमेला तुम्ही वाटप कराल, दान कराल, तितकं जास्तीत जास्त तुमच्या आयुष्यात अबंडन्स यायला लागेल. आणि देताना, दान करताना देणारा आहे म्हणून नाही, परमेश्वरानं आपल्याला देणाऱ्यांमध्ये ठेवलेलं आहे. त्यामुळं या हाताला दिलेलं या हाताला कळणार नाही. इतकं स्वच्छ, निर्मळ आणि प्रेमाने दान करा, असा तुमच्यासाठी हा मेसेज आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. खूप खूप धन्यवाद दत्तगुरु. थँक्यू. तर बघा, विजडम आहे. मग ही गुरुशक्ती जी आहे, या गुरुपौर्णिमेला गुरुशक्ती तुम्हाला जे आशीर्वाद देते ते म्हणजे विजडम आहे. म्हणजे विजडम काय आहे? हे आहे शहाणपण. विजडम म्हणजे काय करायचं नाही आणि काय करायचं आहे, मार्गदर्शन काय आहे, गुरु आपल्यापर्यंत काय पोहोचवतायत ते हे जे कार्ड आहे म्हणजे विजडम. आणि विजडम म्हणजे काय? तुमच्याकडे जे शहाणपण येते, जे काही तुम्हाला ज्ञान मिळते. आणि बघा किती मोठा हा हे आहे, कारण गुरूंच्या आशीर्वादाने, गुरुशक्तीच्या आशीर्वादाने गुरुपौर्णिमेला जे कार्ड आले ते म्हणजे ज्ञानाचंच आहे. तर या ब्रह्मांडातली जी शक्ती आहे, या ब्रह्मांडामध्ये जे गुपित ज्ञान आहे ते ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे किंवा ही गुरुशक्ती तुमच्यापर्यंत पोहोचवते. तर ते घेण्यासाठी तुम्हाला तयार व्हायचं आहे. तुमची मानसिक शक्ती जी आहे म्हणजे आतली शक्ती आणि पूर्ण म्हणजे मन, बुद्धी, आत्मा हे जे अलाइन तुम्हाला करायचं आहे. आणि गुरुशक्ती तुम्हाला हेच आशीर्वाद देते. ज्या प्रोजेक्टवर तुम्ही काम करताय, ज्या म्हणजे जे काही तुमचं ऑफिस असेल, काम असेल, करिअरचं ठिकाण असेल, घर असेल, गृहिणी असाल, कुणीही असाल, ज्या ह्याच्यामध्ये तुम्ही काम करताय किंवा तुमच्या परिवारासाठी असेल, काही असेल, त्यामध्ये तुम्हाला यश मिळण्यासाठी त्याच्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, बारीक बारीक सारीक, आपण कसं म्हणतो बारकाईने आपण नाही बघत. काही छोटे छोटे गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला घेणं खूप महत्वाचं, पण आपल्या त्या नजरे आड होतात, आपल्याला ते दिसत नाही. तर गुरुशक्ती तुमची नजर वाढवते, तुमची नजर जी आहे ती तीक्ष्ण करते. म्हणजे एवढीशी बारीकशी गोष्ट सुद्धा तुमच्या नजरेतून म्हणजे न जाता जाणार नाहीये. तुमच्या ती लक्षात येईल की हे इथं बदल केले पाहिजेत, हा इथं नवीन काहीतरी चालू केलं पाहिजे, या इथं हे करण्याची गरज आहे. म्हणजे तुमच्या ज्या कलाज आहेत, आयडियाज आहेत, क्रिएटिव्हिटी आहे, रंगांवर काम करत असाल, हे सगळं तुमचं वाढते. आणि गुरुशक्ती तुम्हाला हाच आशीर्वाद देते. गुरुशक्तीच्या आशीर्वादामुळे ही गुरुपौर्णिमा तुम्हाला हे सगळं म्हणजे बुद्धी,
तुमची बुद्धी तल्लख करते, तीक्ष्ण, तुमची विचारांची शक्ती वाढवते, मानसिकता वाढवते, घेण्याची शक्ती वाढवते, जो काही अंतर्मनाचा ठाव आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवते. आणि गुरुशक्ती तुम्हाला म्हणजे काही बघा अशी रंध्र असे असतात जी बंद असतात. ज्यावेळेला आपण म्युझिक ऐकतो, एखादा अभंग ऐकतो, कीर्तन ऐकतो, त्यावेळेला ती चालू होतात किंवा त्यावेळेला ती ऍक्टिव्हेट व्हायला लागतात. तशी तुमची रंध्र जी हे आहेत मेंदूमधली, ती बुद्धीची जी ज्ञानाची आहे, जी ज्ञान घेण्याची आहेत, या ब्रह्मांड आहे, गुपित शक्ती आहे, ती शक्ती घेण्यासाठी तुमचं जे अनकॉन्शियस माइंड आहे, ती जे साठलेलं आहे ते काढून टाकून जे नवीन साठवायचं आहे, जे घ्यायचं आहे ते स्टोअर करते. म्हणजे तुमच्याकडं ते ज्ञान येतंय. हे तुमच्यासाठी खूप मोठी, तुम्ही आध्यात्मिक जर्नीमध्ये आहात, स्पिरिच्युअलिटीशी कनेक्टेड आहात, गुरूंशी कनेक्टेड आहात, तर गुरु तुमच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवतायत. तुम्हाला ह्या सगळ्या जे काही म्हणजे चिकटलेलं, जे पास्ट असेल, कार्मिक असेल, काही गोष्टी असतील, त्या सगळ्या ज्या चिकटल्या होत्या त्या तुमच्या अनकॉन्शियस माइंडमधून काढून टाकतायत आणि जे नवीन आहे ते तुमच्याकडे स्टोअर केलं जात आहे. ही तुमच्याकडं गुरुशक्तीच्या आशीर्वादाने या सगळ्या गोष्टी येतात. म्हणजे नवीन कल्पना, नवीन आयडियाज, नवीन गोष्टी, नवीन ठिकाणं, नवीन शिकणं, नवीन कल्पना, ह्या सगळ्या तुमच्या मनामध्ये तुम्ही त्याच्यावर काम करताय. तुम्ही याच्या आधी जे काही करत असाल ते बघत असाल, पण आता तुम्ही कृतीत आणताय, ते तुम्ही कृती करतायत, ऍक्शन घेताय. आणि हा जो कॉल आहे तो गुरूंकडून तुमच्यासाठी येतोय. गुरु तुम्हाला कॉल देतायत, कॉल करतायत की तुम्हाला आता हे करायचं आहे. म्हणजे जे संकेत आहेत, जे इंट्युशन्स आहेत, काही वेळा तुम्हाला असं वाटत असेल की इंट्युशन्स येत आहेत, पण इंट्युशन म्हणजे काय हे पण समजत नाही, आलेले कळत नाहीये, ती काय सांगतायत, मार्गदर्शन काय करतायत हे कळत नाही. तर हीच तुमची जी शक्ती आहे ती वाढते आणि तुम्ही पूर्णपणे फोकस तुमच्या कामावर करताय. त्यामुळं कामातली कला हे वाढते, तुमचा फायनान्शियल पोझिशन वाढते आणि सगळ्याच गोष्टी बॅलन्स्ड तुमच्या होत आहेत. असं गुरूंचा आशीर्वाद तुमच्यासाठी इथं होते. आणि गुरुशक्ती तुम्हाला विपुलता देते, भरपूर अबंडन्स. मी तुम्हाला म्हटलं ना, तुमचं जे फायनान्शियल ग्रोथ आहे जी कुठेतरी थांबली होती, ती गुरुशक्तीच्या आशीर्वादामुळे तुमचा फायनान्शियल अबंडन्स येतोय. फायनान्शियल अबंडन्स तुमचा वाढतोय, फायनान्शियल गोष्टीमध्ये तुमचा कल वाढतोय, त्या गोष्टी अट्रॅक्ट तुम्ही करताय, पैसा अट्रॅक्ट करताय. ज्यावेळी कार्मिक गोष्टी आणि कार्मिक काही गोष्टी निघून गेल्याशिवाय, जे चिकटलेलं आहे ते निघून गेल्याशिवाय अबंडन्स येत नाही, नवीन कल्पना येत नाही, नवीन आयडियाज येत नाहीत, क्रिएटिव्हिटी येत नाही, क्रिएटिव्हिटी होत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये येतात. रंगीबेरंगी निसर्गामध्ये, निसर्गाची जी ऊर्जा आहे ती सुद्धा तुम्ही कनेक्ट करताय. आणि त्यामुळेच अबंडन्स, जो पाऊस आहे, जो पाऊस किंवा जी बरसात होते ती समृद्धीची बरसात तुमच्यावर होते. कारण गुरुशक्तींचा आशीर्वाद आहे. ज्यांनी जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गावर तुम्ही चालताय, त्या मार्गावर तुम्ही पुढे जाताय. आणि त्या मार्गामध्ये जे जे काही तुम्हाला हे येणार आहे, म्हणजे तुम्हाला जे काही चॅलेंजेस असतील किंवा त्या मार्गामध्ये शिकवण येणार आहे, गुरूंचं मार्गदर्शन, हे सगळं तुम्हाला त्या मार्गावर मिळत जाणार आहे. तुमच्यासाठी जी दारं उघडली जात आहेत त्या दारातून तुम्हाला फक्त पुढे जायचं आहे. आणि हा मार्ग तुम्हाला इथं या गुरुपौर्णिमेला गुरुशक्ती तुम्हाला इथं देत आहेत. ही गुरुशक्ती म्हणजे यशाचा मार्ग तुमच्यासाठी उघडणारी अशा आहे. गुरुपौर्णिमा म्हणजे, या गुरुपौर्णिमेला गुरुशक्ती तुम्हाला आशीर्वाद देत आहेत. यश, सक्सेस जे आहे ते तुमच्या मार्गावर आहे. सक्सेसची दारं तुमच्यासाठी उघडतायत. जे जे काही दारे गच्च होती, बंद होती, ज्यामुळं तुम्हाला त्रास झाला किंवा ज्या सक्सेस जो तुम्हाला हवा होता, ज्यांनी काही प्रयत्न केले, जे म्हणजे ह्या यशामध्ये किंवा याच्यामध्ये पुढे जाताना तुम्हाला काही अडथळे आले, तर आता तुमच्या यशामध्ये किंवा तुमच्या करिअरमध्ये, तुमच्या याच्यामध्ये असा तुमच्या डोळ्याला दिसणार नाही, पण असा एक वॉचमन, आपण म्हणतो ना घराला एक सिक्युरिटी गार्ड कसं बसवलं जातं तसं तुम्हाला नाही दिसणार, पण तुम्हाला पूर्ण सिक्युरिटी इथं दिलेली आहे. तुमच्या यशाला, तुमच्या कामाला, तुमच्या कार्याला, तुमच्या मार्गदर्शनाला एक सिक्युरिटी दिलेली आहे. आणि ही जी सिक्युरिटी आहे ही तुम्हाला प्रोटेक्ट करेल, प्रोटेक्शन देणारी अशी सिक्युरिटी आहे तुमच्यासाठी. तुम्हाला खूप पुढे घेऊन जाणारी आहे. सूर्योदय आहे आयुष्यात. ज्या ज्या कामामध्ये तुम्हाला अडथळा येत होता, तुम्ही बघाल हे जे तिन्ही कार्ड्स आहेत ते तुम्हाला हेच दाखवत आहेत की तुमचं यश आहे, अबंडन्स आहे आणि शहाणपण, जी बुद्धी, म्हणजे बुद्धीची जी दारं बंद होती, जी दारं अशी होती, म्हणजे समोर जे दिसतंय ते करायचं,
पण तुमची बुद्धी काय वेनं जाती आहे, काय वेनं तुमच्याकडं हे यायला पाहिजे अबंडन्स, तुम्ही खूप तुमच्याकडे असू शकते, पण तुम्ही ज्या वेनं विचार करत होता त्या विचारांची दिशा बदलते, कामाची दिशा बदलते, कार्याची दिशा बदलते. हे कार्ड सिक्वेन्सनं जर तुम्ही बघितला तर बघा, हे तुमच्याकडे मार्गदर्शन येते गुरूंचं, आणि अबंडन्स आहे, यश आहे, हे तुमचं, ही गुरुशक्ती जी आहे या गुरुपौर्णिमेला देते तुम्हाला. बघा, बुद्धीची देवता आहे, तर तुम्हाला ज्ञान पण आहे, पैसा पण आहे आणि यश पण आहे. हे सगळं या गुरुपौर्णिमेपासून सुरू होते. आणि एक अबंडन्स म्हणजे हा असा आहे ज्यामध्ये समजही तुम्हाला इथं दिली जाते, जी समज अशी आहे ज्यामुळं काय होतं, काय करावं हे आपल्याला माहित नसतं, काय करू नये हेही माहित नसतं. मग आपण आपल्या समोर जे जे काही कार्य येतात, कामं येतात किंवा काही गोष्टी येतात ते आपण करत राहतो, आणि जे मुख्य आहे ते करायचंच राहून जातं. तर ते जे मुख्य जे काही आहे, म्हणजे जे काही करायचं आहे, ती गुरुशक्ती तुम्हाला दाखवते. तुमचा रस्ता काय आहे ती गुरुशक्ती तुम्हाला दाखवते. तुम्हाला कुठल्या रस्त्याने जायचं आहे, काय तुम्हाला करायचं आहे, काय करायचं नाही, हे सगळं गुरुशक्ती तुम्हाला इथं दाखवते. त्यामुळे तुम्हाला त्या मार्गावर पुढे जाण्यासाठी तर सांगितलं जाते. आणि हीच समज, हे समजावून तुम्हाला सांगितलं जाते. काही गोष्टी केल्या नाही पाहिजेत, काही केलं पाहिजे, हे सगळं तुम्हाला इथं समजावलं जाते. कारण धैर्य, धीर आणि स्वतःचा एक कॉन्फिडन्स जो तुमचा आहे ना, तो खूप मोठा आहे. उत्साह आहे तुमच्यामध्ये, कॉन्फिडन्स आहे, स्वतःवर विश्वास आहे, परमेश्वरावर विश्वास आहे. सगळ्या गोष्टी खूप कॉन्फिडन्सने तुम्ही करता, आणि हाच तुमच्यासाठी होणं. मी तुम्हाला मी हे देख हातात घेतल्यावर धैर्य, धीराचं जे असं मला सांगितलं, आणि तसंच बघा, कवरेज आहे, धैर्य आहे तुमच्यामध्ये. जे काय आहे ते सगळं धैर्यानं पुढे जाण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. जसं ही लगाम धरण्यासाठी गुरुशक्ती आहे, ही लगाम धरण्यासाठी, हिला कुठं पळायला लागली की तिला ओढायचं आणि कुठं सोडायचं हे गुरूंना माहिती आहे. त्यामुळं ती गुरुशक्ती जी आहे ती तुमची लगाम पकडून आहे. फक्त तुम्हाला धैर्यानं पुढे जायचं आहे. तुमचा धीर, तुमचं धैर्य, तुमचा कॉन्फिडन्स, तुमचा उत्साहित बंद करायचा नाही, सोडायचा नाही. जो मार्ग तुम्हाला परमेश्वरानं दाखवलेला आहे, गुरुशक्तीनं दाखवलेला आहे, त्या गुरुशक्तीच्या त्या मार्गावर तुम्हाला पुढे जायचं आहे. कारण खूप मोठा रस्ता तुमच्यासाठी तो ओपन केला जातोय. हा रस्ता असा आहे जो तुम्हाला तुमच्या फोकस पर्यंत घेऊन जाणार आहे, तुमच्या गोल पर्यंत घेऊन जाणार आहे, आणि गुरूंच्या चरणांपर्यंत घेऊन जाणार असा हा रस्ता आहे. तर या रस्त्यावर पुढे जा. काही मला ही रिडिंग करताना खूप सारे म्हणजे मला अडथळे आले, तर तरीही जितकं मला दत्तगुरूंनी किंवा या गुरुशक्तीने जे जे काही मला संकेत दिले तुमच्यापर्यंत या रिडिंगमधून पोहोचवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि त्याप्रमाणे तुम्ही पुढे जाण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. आणि आयुष्यातले सगळे ऑब्स्टेकल निघून जाऊन यश, सुख, संपत्ती, समृद्धी जी तुमच्याकडे येते, गुरूंचं ज्ञान जे तुमच्याकडे येते, मोठे विचार जे तुमचे ओपन होतात, जे थॉट्स मॅजिकली जे बदलते सगळं तुमच्यामध्ये, ते सगळं तुम्हाला खूप मोठ्या ह्याच्यावर तुम्हाला घेऊन जाणार आहे. आणि सुख, चैतन्य सगळं तुमच्याकडं भरभरून असू दे. अशक्य हे शक्य करण्यासाठी स्वामी आहेत. फक्त त्यांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गावर आपल्याला पुढे जायचं आहे. आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. ही रिडिंग जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून तुम्हाला हे ज्ञान म्हणजे अजून वाढण्याचं, तुम्ही ते हिलिंग देत असता, तुमच्याकडे मिळेल. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. टॅरो रिडिंगचा कोर्स 1 तारखेपासून सुरू होतोय. जर कोणाला सहभागी व्हायचं असेल, डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, तिथून तुम्ही मला मेसेज करू शकता. जर तुम्हाला पर्सनल रिडिंग तुमच्या काही प्रश्नांवर हवी असेल तरी सुद्धा पर्सनल रिडिंग ही करते. त्याचा चार्जेस असतात, तर तुम्हाला तोही त्याच नंबरवर तुम्ही मला मेसेज करू शकता. पुन्हा भेटूया असेच छान छान रिडिंग. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.